नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे ओजस हा आईसाठी रडत असतो की माझी आई कुठे आहे. तेव्हा मग ओजसला लगेच ओजसची आजी म्हणजे सुलोचना ही वाकडं तिकडं मनामध्ये भरवायला तयारच असते. ती म्हणते की बाळा, ओजसला ना ओजसची आई नाही आहे, कारण त्याची आई ही देवाघरी गेली आहे. आणि तुला माहिती आहे हे सगळं कोणामुळे झालं आहे? हे फक्त ओजसच्या बाबांमुळे. खरं तर अपघात होत असताना ओजसचे बाबा पण तिथे होते, परंतु आईला वाचवलं नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की ती भूमी आहे ना, भूमी, ती तुझी आई नाही आहे, समजलं. तिने कितीही बोललं तरीही तू तिला आई म्हणून मानू नकोस, असं ती त्याला काही बाई भरवत असते. तेवढ्यात संकर्षणचा आवाज येतो आणि संकर्षण आल्याबरोबर पटकन ती सुलोचना ते काढलेले जे स्टिकी नोट्स असतात ते पटकन तिथे बेडवर लावते. आणि मग आता संकर्षण येतो आणि तो ओजसकडे बघायला लागतो आणि म्हणत असतो की ओजस बाळा, कशी आहे तुझी तब्येत आता? तू ठीक तर आहे ना? असं विचारल्याबरोबर इथे आता ओजस त्याच्याकडे रागानेच बघतो. आणि मग ओजस म्हणतो की नाही, मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे, तुम्ही प्लीज इथून निघून जा. त्यावेळेला संकर्षण म्हणतो, ओजस बाळा असं काय करतोय? तुझ्या बाबांना तू सांगणार नाही ना की तुला कसं वाटतंय ते? सांग मला, लवकर सांग, मी डॉक्टर आहे की नाही? तेव्हा मग तो म्हणतो की नाही, मला तुम्ही अजिबात आवडत नाही, तुम्ही मला नको आहात, प्लीज तुम्ही इथून निघून जा. असं सगळं ती बोलून दाखवत असतो. त्यानंतर मग ओजसची असं वागणं पाहून त्याला वाईट वाटतं. तो म्हणतो की तुमच्यामुळे हे सगळं झालंय. तुमच्यामुळे ना माझी आई देवाघरी निघून गेली आहे. तुम्ही माझ्या आईला का नाही वाचवलं? सांगा मला. तुम्ही तर मोठे डॉक्टर आहात ना, मग तुम्ही माझ्या आईला का नाही वाचवू शकलात? असा प्रश्न आता तो करतो. त्याबरोबर संकर्षण म्हणतो की अरे बाळा, मी खरंच सांगतो तुला, आईला मी खूप वाचवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आईला वाचवता आलं नाही. खरंच बाळा, काय करू मी? तेव्हा मग तो म्हणतो की नाही, मला काही माहिती नाही, मला तर असं वाटतंय तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं, तुम्हीच माझ्या आईला मारलं, असं म्हणून तो बिचारा त्याच्यावर आरोप करू लागतो. आणि हे सगळं ऐकल्यानंतर पुन्हा एकदा संकर्षणला वाईट वाटायला लागतं. आणि आपल्या बायकोच्या तब्येतीला, म्हणजेच आपली बायको जाण्यामागे मूल आपल्याला जबाबदार धरतंय याचं त्याला फार वाईट वाटतं. आणि तो त्याच्याकडे बघत राहतो. आता संकर्षण म्हणतो की बाळा ओजस, प्लीज याचा विचार करू नको, असं चुकीचं बोलू नको. कितीही काही झालं तरीही तुला मी वाचवण्याचा आणि तुझ्या आईला वाचवण्याचा कायमच प्रयत्न केला आहे बेटा. तेव्हा मग तो म्हणतो की नाही बाबा, तुम्ही इथून जा, मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे, असं तो आता त्याच्यावर ओरडतो. भूमी रूममध्ये येते आणि तिला घरी आल्यानंतर ते सगळं आठवत असतं की काही झालं तरीही आकाश ऐकायला तयार नसतो. भूमी कस्टडी मागे घेण्यासाठी सांगते तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, आता मी तुला 2 दिवसाचं अल्टिमेटम देत आहे. एकतर या 2 दिवसांमध्ये तू मला काय दे, उत्तर दे की तू हे घर सोडून का गेली, त्याच्या मागचं कारण दे. नाहीतर मग येत्या 2 दिवसांमध्ये क्षितिजाला स्वतःहून तू माझ्याकडे सोपव. आकाशने हे चॅलेंज भूमीला दिलेलं असतं. आणि येत्या 2 दिवसात हे नाहीतर ते, हे दोनच ऑप्शन तुझ्याकडे आहेत, बाकी काहीही नाही, असं सरळ सांगितलेलं असतं. आणि त्याच विचारात भूमी बसलेली असते. तेवढ्यातच संकर्षणला आता भूमी आलेली दिसते. तो भूमी असा आवाज देतो, परंतु भूमीला काही जाग येत नाही. नंतर तो म्हणतो की काय गं भूमी, कुठे हरवलीस? तेव्हा पटकन ती बघते आणि मग तिला आठवतं आकाशने जी बोललेली वाक्य असतात. संकर्षण म्हणतो की भूमी, मला माहिती आहे तू आता आकाशला भेटायला गेली होतीस, काय बोलला आकाश? तेव्हा ती म्हणते की आकाश काही ऐकायलाच तयार नाही आहे. त्याने मला सरळ सांगितलं आहे की जर तुझ्या मागचं तू या घरी राहण्यामागचं कारण सांग, नाहीतर क्षितिजाची कस्टडी माझ्याजवळ दे. त्याने 2 दिवस वेळ दिला आहे फक्त मला या गोष्टीचा विचार करण्यासाठी. काय करावं हे मला काहीच कळत नाही आहे. त्यावर तो म्हणतो की हे सगळं आकाशने करणं खरं तर चुकीचं आहे. तो वागतोय ना, त्या बाबतीत मला जरा काहीतरी वेगळं वाटतंय. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, मी आकाशला चांगलं ओळखते, त्याला माहिती आहे मी त्याला असं कारण सांगणार नाही, त्यामुळे तो क्षितिजाचा पॉईंट घेऊन माझ्याशी बोलायला बघतोय. म्हणजे तरी मी सांगेल, हाच त्याच्याकडे एक मुद्दा आहे, म्हणून तो हे सगळं करतोय, बाकी त्याच्या मनात दुसरं काही नाही. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की मग नक्की काय वाटतंय तुला आकाशबद्दल? तेव्हा मग ती म्हणते की मला माहिती आहे आकाशबद्दल, परंतु कसं आहे ना, तुम्हाला त्याच्याविषयी बोललेलं जास्त आवडत नाही, म्हणून मी बोलत नाही. तेव्हा तो म्हणतो की काही हरकत नाही आहे, बोल, सांग. असं म्हटल्यावर ती म्हणते की आकाशला आता एवढंच वाटतंय की मी त्या घरी लवकर यावं, आणि त्याला इतकं समजतंय की किती काही झालं तरीही मी क्षितिजाशिवाय राहू शकणार नाही, म्हणूनच तो क्षितिजाचा ताबा मागतोय, जेणेकरून क्षितिजा त्याच्याकडे गेली त्याच्या घरी तर तिच्या मागोमाग मी पण जाईल महाजनांच्या घरी, असं आकाशला वाटतंय. आणि म्हणूनच तो हे सगळं करण्याचा खरं तर प्रयत्न करतोय. परंतु त्याला मी हे सगळं कसं सांगू की हे सगळं नाही शक्य होऊ शकत, मला कळतच नाही आहे. त्याला हे समजत नाही आहे की किती काही झालं, कोणतीही परिस्थिती आली तरीही आता तिकडे मी राहायला जाणं हे केवळ अशक्य आहे.
हे तो समजायलाच तयार नाही आहे, हे सगळं ती सांगत असते. त्यावेळेला मग ती म्हणते की क्षितिजालाही बाबाबद्दल वाटतच असतं, तिलाही त्रास होतच असतो आणि ती विचार करते की तिला बाबा हवा आहे. तुम्हाला माहिती आहे, कधी कधी क्षितिजा खूप रडत असते, खूप कधी कधी त्याच्यामागे कोणतंही कारण नसतं, परंतु एकच कारण असतं, ते म्हणजे आकाश, आणि त्याच्यामुळेच ती अशी रडत असते. परंतु मी तिला काय सांगू, कधी कधी तर मी तिला त्याचं नाव घेऊन शांत करते आणि ती शांतही होते, परंतु काय करू मी. नाही, आता मला असं वाटतं आहे की मला हा निर्णय घेतलाच पाहिजे. मला आकाशकडे क्षितिजाला सोपवलंच पाहिजे आणि जर तो क्षितिजाला घेऊन जाईल त्यानंतरच तो शांत होईल असं वाटतं आहे मला. आणि पण मलाही तिची तितकीच आठवण येत राहील. काय करू मी काहीच कळत नाही आहे, असं भूमी आता त्याला बोलून दाखवत असते. त्यावेळेला मग आता संकर्षण म्हणतो की भूमी, निदान क्षितिजा आकाशला बघू तरी शकते, तिचा बाबा या जगात आहे, कधीतरी ती त्याला भेटू पण शकते. परंतु माझ्या ओजसचं काय, ओजसची खूप काळजी लागते मला. ओजसला पल्लू कधीही भेटणार नाही ना, कधी त्याला दिसेल ती, म्हणूनच खूप त्रास होतोय मला. काय करू मला खरंच कळत नाही आहे. आता पण त्याचं तेच चालू आहे भूमी. अगो तो सारखा तिच्या पल्लूच्याच नावाचा दुसरा लावून ठेवला आहे. मला आईकडे जायचं आहे, मला आईला भेटायचं आहे, एवढं सगळं बोलतोय तो फक्त. मला काहीच कळत नाही आहे आणि मला दोष देतोय की बाबा तुम्ही तुम्ही मारलंत माझ्या आईला, असं सगळं मला तो बोलतोय. आता त्या लहानशा मुलाला मी काय समजावू, मला खरंच कळत नाही आहे, असं तो बोलून दाखवतो. तेव्हा भूमी आता त्याला म्हणते की तुम्ही काळजी करू नका, बघूया काय करता येईल ते. तेव्हा मग तो म्हणतो की भूमी, त्याला फक्त तूच समजावू शकतेस आणि म्हणूनच प्लीज मी तुला रिक्वेस्ट करतो की प्लीज त्याला समजाव, त्याला निदान शांत तरी कर. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, मी बघते. आता ओजस म्हणतो की मला माझी आई. तेव्हा सुलोचना म्हणते की हे बघ बाळा, अजिबात नको काळजी करूस, असं रडू नको. तुझी आई ही देवाघरी निघून गेली आहे आणि तिला आपल्याला परत कसं आणता येणार बेटा, म्हणून आता तू असं रडू नको आणि असं बसू नको, मग मला वाईट वाटतं. तेव्हा मग ती म्हणते की नाही, आता तू शांत हो बघू, तुझी आई देवाघरी गेली आहे ना, मग आपल्याला ती तिथून पाहत असेल, त्यामुळे तू आता शांत हो. आणि ओजस लेकरा, कसं आणू रे मी तुझ्या आईला इथे. तेव्हा तो म्हणतो की मला काही माहिती नाही आहे, मला फक्त माझी आई पाहिजे, असं म्हणून तो आता रडत असतो. तेव्हा सुलोचना त्याला जवळ घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करते की बाळा, मी तुझ्यावर माया केली, नको घाबरू. तेवढ्यात भूमी येते आणि म्हणते की अरे ओजस, तू उठून बसलायस, कसं वाटतंय तुला, असं म्हणून ती पटकन आता ओजसच्या बाजूला येते. सुलोचनाचं तोंड मात्र वाकडं होतं. ती त्याच्या बाजूला येऊन त्याचा ताप चेक करते, म्हणजेच गालाला वगैरे हात लावून, तर सगळं अंग व्यवस्थित असतं. ती म्हणते की अरे वा, आमचा ओजस तर अगदी आता व्यवस्थित आहे, मग काय झालं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मला माझी आई पाहिजे. मग ती म्हणते की बरं ठीक आहे, मी ना तुझ्या आईला तुला भेट घडवून देते, चालेल तुला. तेव्हा तो म्हणतो की हो, मला बघायचं आहे आईला. मग ती म्हणते की आता एक काम कर, तुझे हे डोळे आहेत ना, छानपैकी मिटून घे बघू. मग ती डोळे मिटून घेते आणि म्हणते बाजूला बसून की आता असा विचार कर की तुझी आई ना ही तुझ्या बाजूलाच बसली आहे आणि तुझ्या बाजूला ती अगदी बसून प्रेमाने तुझ्या डोक्यावरून आणि केसांवरून हात फिरवते, असा विचार कर. तेव्हा मग तो डोळे बंद करून त्याला खरंच असं जाणवतं की पल्लवी म्हणजेच त्याची आई बाजूला बसली आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. मग डोक्यावरून हात फिरवल्याबरोबर त्याला लगेच असं जाणवतं की माझी आई माझ्या जवळ आली, म्हणून तो पटकनच भूमीला मिठी मारतो, कारण भूमी बाजूला बसलेली असते. आता भूमीला लक्षात येतं की ओजसबरोबर हे वागणं हे काम करतंय, म्हणूनच मग ती त्याला जवळ घेते स्वतःही पल्लूसारखीच आणि म्हणते की बाळा ओजस, अजिबात काळजी करू नको, तुझी आई तुला कुठेही गेलेली नाही आहे सोडून, इथेच आहे ना, मी तुझ्याजवळच आहे, आसपासच आहे मी तुझ्या, नाही घाबरण्याची गरज. आता जेव्हा ओजस पटकन भूमीला मिठी मारतो तेव्हा संकर्षण बघतच राहतो आणि सुलोचनाला मात्र खूप राग यायला लागतो की झालं म्हणजे हे पोरगं पागळतंय की काय. तेवढ्यातच आता भूमी म्हणते की ओजस बाळा, तुला माहिती आहे हे जे सगळं काही घडलं आहे ना, मी कुठेच गेली नाही आहे बाळा, मी देवाघरी गेली आहे आणि इथे ना मी खूप व्यवस्थित आहे. तुला माहिती आहे ना, तुझे बाबा तुझ्यावर आणि तुझ्या आईवर खूप प्रेम करतात, तुझी पल्लू आई पण तुझ्या बाबांवर खूप प्रेम करते. आणि तुला माहिती आहे, अरे बाळा, माझ्या बाबतीत जो काही अपघात झाला ना, तो चुकून झाला रे, यामध्ये तुझ्या बाबांचा काहीही हात नव्हता, यामध्ये बाबांनी काहीच केलेलं नव्हतं. तू प्लीज असा चुकीचा विचार अजिबात करू नको की हे सगळं झालं आहे ते तुझ्या बाबांमुळे झालं आहे. नाही बाळा, हे अजिबात तुझ्या बाबांमुळे झालेलं नाही आहे. अपघाताच्या वेळेला जेव्हा आमचा अपघात झाला तेव्हा त्यांनी मला खूप वाचवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते त्यांना शक्य झालं नाही. ते शेवटपर्यंत खूप प्रयत्न करत होते, परंतु बाळा ते त्यांना नाही जमलं. त्याच्यामध्ये त्यांची काहीही चूक नाही, हे मी तुझी आई तुला सांगते. त्यामुळे अजिबात नको घाबरूस तू आणि ना बाबांबद्दल मनात राग ठरू नकोस बेटा.
मी तुला नेहमीच सांगायचे ना की बाबांवर प्रेम कर, तसंच जसं आईवर करतोस तसंच आता मी तुला सांगते की तू बाबांची काही चूक धरू नकोस, त्यांच्याशी प्रेमाने वाग. मी कायम तुझ्यासोबत अशीच आहे, परंतु तू त्यांच्याशी प्रेमाने वाग, असं सगळं भूमी त्याला सांगत असते. त्यावेळेला मग आता ओजस डोळे उघडतो आणि समोर बघतो तर समोर भूमी असते. आणि भूमीला बघितल्यावर तो थोडासा बघतच राहतो, कारण थोड्या वेळापूर्वी त्याला तर त्याची आई दिसली होती. नंतर इथे रागिनी ही आकाशला म्हणत असते की आकाश, तुला कळतंय का भूमी हे सगळं का करते ते? तिने जर तुला उत्तर द्यायचंच असतं तर नोटीसचं उत्तर नोटीसने दिलं असतं ना. ती तिथे ऑफिसला आली भेटायला, म्हणजे लक्षात येतंय का तुला की हे सगळं ना ती मुद्दाम करते? आणि तू माहिती आहे का, कोर्ट तेव्हाच तुला क्षितिजाचा ताबा देईल जेव्हा तुमचा घटस्फोट झालेला असेल. आणि मग ती हे सगळं का करते? म्हणजे ती घटस्फोटाच्या पेपरवर तुझ्याकडून सह्या मागते आणि तू त्या सह्या करत नाही आहे, त्यामुळे हे सगळं होऊ शकतं. जर तुला ताबा हा मिळणारच नाही जर तू घटस्फोटच नाही देणार. म्हणूनच एक काम कर, तू घटस्फोटाच्या पेपरवर सह्या कर, त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, असं आता आकाशला ती बोलून दाखवते. त्यामुळे आकाशला त्या गोष्टीचा आता विचार येऊ लागतो की नेमकं काय करू मी, आणि तो तिथल्या तिथेच टेन्शन घ्यायला लागतो. नंतर मग ओजस आता समोर उभ्या असलेल्या संकर्षणकडे बघत असतो, कारण त्याला भूमीने समजावलेलं असतं की बाबा तुझे चांगले आहेत आणि ते कधीही वाईट विचार करणार नाहीत. आपला कायम त्यांनी चांगलाच विचार केला आहे, हे सगळं आता ओजसला तिने समजावलेलं असतं. आता सुलोचना विचार करते की काय घडतंय नेमकं, म्हणजे हे पोरगं पागळतंय की काय? या भूमीबरोबरच संकर्षणचाही जर ह्याने एक्सेप्ट केलं यांना, तर मात्र मी संपलीच म्हणून समजायचं. संकर्षण वाट बघत असताना ओजस तिथून आता काही न बोलता गुपचूप निघून जातो. आणि ओजसला भूमी आवाज देण्याचा प्रयत्न करते, परंतु तो अजिबात थांबवत नाही. तेव्हा मग आता ओजसची आजी म्हणते की ओजस ओजस, अरे बाळा थांब, असं म्हणून ती त्याच्या मागे मागे निघून जाते. संकर्षण तिथेच बसलेला असतो. आता काय करावं त्याला काहीही सुचत नसतं. तेव्हा भूमी त्याला समजावते की हे बघा, मला कळतंय की तुम्हाला त्रास होतो आहे सगळ्याचा. संकर्षण म्हणतो की कधी मला तो स्वीकारणार आहे काय माहिती, मला खरंच खूप त्याची काळजी लागते आहे. लवकर त्याने माझा स्वीकार केला पाहिजे, म्हणजे तो ह्या सगळ्यामध्ये मला जबाबदार धरतो आहे. जेव्हा तो हे मनातलं गिल्ट सोडेल ना, तेव्हा त्यालाही बरं वाटेल आणि तोही एक वेगळं आयुष्य जगू शकेल. भूमी म्हणते की हे बघा, तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कितीही काहीही झालं तरीही तुम्हाला त्याच्याबद्दल असं समजून घ्यायलाच हवं, कारण तो लहान आहे. आपल्याला त्याच्या कलेने घ्यायला हवं आहे. किती काही झालं तरी त्याच्या मनावर खूप खोल गंभीर आघात झाला आहे. तो मिटवण्यासाठी आपल्याला थोडा वेळ वाट पाहायलाच हवी ना. थोडा वेळ द्या त्याला, तो तुम्हाला नक्कीच स्वीकारेल. मला कळतं आहे की तुम्हाला त्रास होतो या सगळ्याचा, परंतु थोडा वेळ द्या आणखी त्याला. या सगळ्या गोष्टी अशाच गोष्टी त्याला समजल्या पाहिजेत, त्यानंतरच तो तुम्हाला स्वीकारेल. भूमी म्हणते नका काळजी करू, मी आहे ना, मी तुम्हाला नक्कीच त्याच्याशी भेट घालून देईल, म्हणजेच नक्कीच तो तुम्हाला स्वीकारेल बाबा म्हणून, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा मग संकर्षणची अर्धी चिंता मिटते. तो डोळे पुसतो आणि भूमीला म्हणतो की हो, मला खरंच असं वाटतंय की कधी ना कधीतरी माझा ओजस माझा नक्की स्वीकार करेल. आणि या सगळ्यामध्ये तू त्याला कारणीभूत असणार आहेस मला माहिती आहे, कारण तुझं ओजस जास्त ऐकतो. आता हल्लीकडे ओजस हा तुझं ऐकायला लागला आहे, तुझ्या मनाप्रमाणे म्हणजेच वागायला लागला आहे. थोडंफार तुझं ऐकतोय तो, आणि तू ना अगदी त्याचा व्यवस्थित सांभाळ करतेस, म्हणजे त्याचं मनाला काय हवंय नकोय अगदी व्यवस्थित बघतेस तू. म्हणूनच तर तो आता तुझ्या बाबतीत चांगला होत चाललेला आहे. आणि मला असं वाटतं माहिती आहे भूमी पर्सनली, की त्याने माझा स्वीकार करण्याअगोदर तो सगळ्यात अगोदर तुझा स्वीकार करणार आहे आणि तुला तो आई म्हणून स्वीकारणार आहे, कारण तू सगळं त्याच्या व्यवस्थित मनाप्रमाणे करतेस, असं आता तो बोलून दाखवतो. रागिनी आकाशला समजावते की आकाश बोल ना, काय झालं? अरे घटस्फोट घ्यायलाच हवा आहे, त्याशिवाय काहीच होणार नाही आहे. आणि किती काही झालं तरीही त्याशिवाय भूमीला समजणारच नाही आणि क्षितिजाची कस्टडी तुझ्याकडे येणारच नाही, कारण तू घटस्फोटच घेतलेला नाही आहेस. आकाश म्हणतो की नाही आत्या, मी घटस्फोट घेण्याचा विचार करू शकत नाही. किती काही झालं तरीही आता मी हे करू शकत नाही, कारण इतकं मी थांबलो आहे. आता मी थांबणार. आणि तुला माहिती आहे भूमी पण स्वतः तिचं हे मनातलं कारण सांगणार. रागिनी म्हणते पण अरे ऐक. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही ऐकणार, कारण आत्या तुला माहिती आहे का, जर हे सगळं घडतंय त्या त्या गोष्टीमागचं जर भूमीचं कारण समजायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळेही पर्याय असू शकतात आणखी. आणि क्षितिजा ही आपल्याकडेच येणार आहे, त्यामुळे भूमीलाही आपल्याकडे यावंच लागणार आहे. घटस्फोट तर तिला मी देणारच नाही, परंतु एक गोष्ट नक्की की तिला या नोटीसचं उत्तरही मला द्यायचंच आहे, कितीही काही झालं तरी. मग क्षितिजाला आता कसं आणणार आपण, आपली मुलगी आपली घरी येणारच नाही का, असं रागिनी बोलून दाखवते. की काय रे मग आता काय, म्हणजे आपल्या घरी क्षितिजा येणार अशी आशाच सोडून द्यायची का? तेव्हा तो म्हणतो की नाही आत्या, असं अजिबात होणार नाही आहे. क्षितिजा या घरातच राहणार आहे, त्या बाबतीत काळजी करू नको. पण आपण भूमीला घटस्फोट देखील द्यायचा नाही आहे.
रागिनी त्याला म्हणते की तुला आकाश कळत नाहीये ती हे सगळं काय करतीये. ती मुद्दाम घटस्फोट घ्यायलाही बघतीये आणि मुलीचा ताबाही द्यायला बघत नाहीये. तेव्हा मग तो म्हणतो की आत्या तसंही जर आपण कोर्टात गेलो तर मुलीचा ताबा आपल्याला मिळणार नाही, कारण तान्ह्या बाळाला आईची कस्टडी सगळ्यात आधी मिळते, कारण तुलाही माहिती आहे ते आणि हे भूमीलाही माहीत आहे. त्यामुळे भूमी खरं तर कोर्टात जाण्याचा विचारच करत नाही आहे. तिला माहिती आहे की आम्हा दोघांनाही त्रास व्हायला नको तिच्या कस्टडीवरून, आणि आई बाबाच हे मुलीच्या विरोधात भांडतायत, त्यामुळे हे आपल्या मुलीला हवं नको आहे, म्हणून हे सगळं भूमी करते आणि म्हणून ती इथे माझ्यासाठी बोलायला आली होती. बाकी तिच्या मागे काही कारण नव्हतं. तेव्हा मग हा विचार मी करू शकत नाही आहे असा करून बोलून तो तिथून निघून जातो. रागिनी मनात विचार करते की ह्याचं काय चाललं आहे, अजूनही हा इतकं कॉन्फिडन्स कसा आहे की क्षितिजाची कस्टडी ही याच्याजवळच येणार आहे. त्यावेळेला रागिनी आलेली असताना मस्तपैकी छान तयार होऊन मनू बाहेर निघालेली असते. आता वर खाली रागिनी तिला बघते आणि म्हणते की अगं मानसी, अगं कुठे चाललीस तू, म्हणजे एवढी नटून थटून कुठे निघाली आहेस अचानक म्हणून म्हटलं. तेव्हा ती म्हणते की आई, अहो बड्डे पार्टीसाठी चालली आहे मी. तेव्हा मग ती म्हणते की बड्डे पार्टी कोणाची, म्हणते की मैत्रिणीची बड्डे पार्टी आहे. त्यावर पौर्णिमा म्हणते की काय बड्डे म्हटल्यावर रात्री 12 वाजेपर्यंत नुसता धिंगाणा असणार यांचा. तेव्हा मानसी म्हणते की नाही, उगीच काहीतरी बोलायचं म्हणून बोलू नकोस पौर्णिमा, तसं काहीच होणार नाही आहे. आई, मी फक्त माझ्या मैत्रिणीला जाणार आहे, तिला गिफ्ट देणार आहे आणि भेटून येणार आहे तिला विश करून, बाकी जास्त काही नाही. चला मी निघते, उशीर होईल मला, असं म्हणून ती तिथून आता निघते. आणि ती गेल्यानंतर आता दोघीजणही विचार करायला लागतात की अचानक ही अशी कशी निघाली. तेव्हा पौर्णिमा पण म्हणते की हो, म्हणजे ना आई, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ही अचानक कशी निघाली, कारण आत्तापर्यंत ही कालपासून हिची काहीच तयारी नव्हती. म्हणजे जर बर्थडेला जायचं असतं तर ही कालपासून नाचत असली असती, तयारी करून ठेवत असली असती, परंतु अशी काहीच तयारी कालपासून तिची दिसलीच नाही आहे. शिवाय आजही अचानक काहीच कळलं नाही. मग ती म्हणते की कुठला बर्थडे होता तरी कुठे. त्यावर पौर्णिमा म्हणते की मला माहीत पडलं की हिला ना कुठला तरी अचानक मेसेज आला आणि तो मेसेज आला आणि अचानक हिने तयारी करायला सुरुवात केली. तेव्हा रागिनी म्हणते की मेसेज म्हणजे एका मेसेजवर तयारी करायला सुरुवात केली, नक्की कुठे गेली कुठे. तेव्हा आता पौर्णिमा म्हणते की आई, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे, तुमचे इतके सोर्सेस आहेत, इतकी मोठी गँग आहे तुमची, कुठून तरी मागे लावून कामाला बघा ना. तेव्हा मग ती म्हणते की ए गप बसतेस का, काही काय बरळतेस नुसती, गँग काय गँग, अगं माझी माणसं आहेत कामाला आणि ही काय असली फात्रू मात्रू कामं करण्यामध्ये एक्सपर्ट नाही आहेत, त्या मुलीवर लक्ष ठेवण्याचं काय काम द्यायचं आहे त्यांना. तेव्हा ती म्हणते की बघा बाबा, मीच तुम्हाला सांगितलं लक्ष ठेवा, म्हणजे काय तुम्ही स्वतःच्या मला तोंडून सांगात की तुला आयडिया सुचली नाही म्हणून, बाकी काही नाही. ठीक आहे, तुम्हाला नसेल मार्गाला लावायचं तर नका लावू, हरकत नाही. त्यावर आता लगेच ती म्हणते की मला माहिती आहे कदाचित हे सगळं ती त्या भूमीसाठीच करत असेल, मला तर माहीत नाही आहे, परंतु ही अचानक गेली, त्याच्यामागे ही गेली तरी कुठे असेल असा विचार मात्र नक्कीच येतो आहे माझ्या डोक्यामध्ये. तेव्हा आता पौर्णिमा पण विचार करते की हो ना, म्हणजे ही अचानक अशी बाहेर कशी काय पडली, मानसी ही अशी कधीही न जाणारी अचानक बाहेर पडली, म्हणून आता विचार येत असतो. तेव्हा रागिनी म्हणते पण अचानक हिला मेसेज आला तरी कोणाचा. रागिनी म्हणते की अगं मला भूमी ऑफिसमध्ये येऊन धमकी द्यायला आली होती, मला म्हणत होती की माझा अपघात घडवला आहे, तुम्हीच घडवला आहे आणि क्षितिजाच्या कस्टडीचं क्लेम आहे ना ते मीच म्हणे आकाशच्या डोक्यात भरवलं आहे. पण हे तिला समजलं तरी कसं की हे आकाशच्या डोक्यात घालण्याचं काम मीच केलेलं आहे. कोणी सांगितलं असेल हे सगळं. पौर्णिमा म्हणते की मी सांगण्याचा तर प्रश्नच येत नाही, म्हणजे अथर्व आणि आकाश दोघंजणही तिला काही सांगायला जाणार नाहीत, आणि मग राहिलं कोण, तर दोघींच्याही डोक्यात एकच प्रश्न येतो आणि उत्तरही त्याचं मानसी. कदाचित हे सगळं मानसीने तर केलं नसेल असा प्रश्न दोघींनाही पडलेला असतो. म्हणून आता त्यांना विचार येतो की मानसी ही गेली असेल तर आता भूमीला तर भेटायला गेली नसेल ना, असाच त्यांच्या डोक्यांमध्ये विचार फिरत असतो. भूमीला भेटायला मानसी येते आणि एके ठिकाणी ती येऊन तिला पटकन भेटून मिठी मारते आणि ताई कशी आहेस तू आणि आपली क्षितिजा कशी असं विचारते. तेव्हा मग भूमी स्वतःच्या मनाला आवर घालत ती म्हणते की हो हो, आणि थोडीशी रुक्षच बोलते की हो बरी आहे क्षितिजा. मग मानसी म्हणते की ताई, मी तुला जे काही सगळं सांगितलं आहे ते तुझ्या लक्षात आलं आहे ना. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, मी आज जाऊन रागिनी आत्यांना ऑफिसमध्ये भेटले आणि त्यांना मी सरळ चॅलेंज देऊनच आली आहे की त्यांचं हे वागणं आहे ते उघड करायचं आहे म्हणून, आणि त्याच्यासाठी मला खूप पुराव्यांची गरज आहे, म्हणून मी तुला बोलावून घेतलं आहे. आणि काय ना, आमच्या अपघाताच्या वेळेला गाडीचे ब्रेक फेल कोणी केले होते हे सगळं मला बघावं लागेल CCTVमध्ये, आणि म्हणूनच हे सगळं करण्यासाठी, त्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी मी तुला इथे बोलवून घेतलेलं आहे. आणि हे चॅलेंज मी त्यांना सरळ दिले. काय, आकाशला त्यांचा खोटेपणा सिद्ध करण्यासाठी पुराव्यांची गरज आहे, आणि जोपर्यंत ते पुरावे आकाशसमोर उघड होणार नाहीत ना, तोपर्यंत आकाशचा या सगळ्यावर विश्वास बसणार नाही.
आणि खरं तर रागिनी हत्येचं कारस्थान मला त्याच्यासमोर उघड करायचंच आहे, असं भूमी आता तिला बोलून दाखवते. त्यानंतर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की भूमी ही इकडे देवाची पूजा करत असते, देवाच्या फोटोला तुळशी हार ती घालत असते. त्याचप्रमाणे इथे आकाशच्याही घरी तीच पूजा असते आणि रागिनी आकाशला म्हणते की आकाश चल बाळा, मी तुला ओवाळून घेते, असं म्हणून ती आता त्याला ओवाळत असते. घरामध्ये अगदी प्रसन्न असं वातावरण असतं आणि तेवढ्यातच आता मानसी आणि भूमीचा प्लॅन ज्याप्रमाणे ठरतो तसंच आता भूमीला फोन जातो आणि मानसीला एक मुलगा तो पेनड्राईव्ह देण्यासाठी म्हणून येतो आणि मानसीला तो पेनड्राईव्ह देतो आणि भूमी तो पेनड्राईव्ह आता मानसीकडून घेते आणि मानसी तिला सांगते की आपल्या हे 2 पेनड्राईव्ह आहेत आणि हे 2 पेनड्राईव्ह आपल्या तिथल्या बाहेरच्या पॅसेजचे आहेत, त्यातून तुझ्या लक्षात येईल. तेव्हा भूमी म्हणते की चांगलं काम केलंस, आता कळेल मला की हे सगळं कोण करतं आहे ते. म्हणजेच आमचा अपघात घडून आणण्यामागचं आणि गाडी ब्रेक फेल करण्यामागचा मास्टर माइंड कोण आहे हे समजेल. म्हणून भूमी घरी जाते आणि त्याचा लॅपटॉप घेऊन ती पेनड्राईव्ह कनेक्ट करून आता व्हिडिओ बघायला लागते आणि तिला धक्का बसतो. आता नेमकं भूमीसमोर सत्य आलं असेल का पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.